अमळनेरमध्ये सध्याचं काय नेमकं गणित आहे? कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर वेगवेगळे नेते वेगवेगळ्या बाजूला विभागले गेलेले आहेत. अमळनेरमध्ये कोणत्या गटाला इथं जास्त पाठिंबा मिळतोय आणि त्याचसोबत कुठल्या गटाला सहानुभूती मिळतीये? स्वाती, अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर सध्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांमुळे यंदाच्या निवडणुकीकडे मोठं उत्सुकतेने पाहिलं जात आहे. अनिल पाटील हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत. शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढलेले होते 2019 मध्ये आणि निवडून आलेले होते. परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि दोन गट, शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फार काही डॅमेज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त अनिल पाटलांसोबत जे विधानसभा मतदारसंघातले काही कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांचा गोतावळा अनिल पाटलांसोबत गेला, पण राष्ट्रवादीला फारसा या ठिकाणी फटका बसल्याचं चित्र नाहीये. त्यामुळे येणारी 2024 ची जी विधानसभा निवडणूक आहे, ही निवडणूक अनिल पाटलांसाठी मोठी आव्हानात्मक असणार आहे. या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून येण्यासोबतच राजकीय समीकरणांची जी जुळवाजुळव करावी लागणार आहे, त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि याच कारणामुळे आता सध्या अनिल पाटलांविषयी जी एक चर्चा या मतदारसंघामध्ये रंगते की अजित पवार गटाकडून जर अनिल पाटलांनी निवडणूक लढवली तर ते निवडून येतील का, याबाबत खूप साशंकता आहे. स्वतः अनिल पाटील देखील याच विषयावर गेल्या अनेक दिवसांपासून काम करतायत. त्यामुळे अनिल पाटील हे कुठेतरी भाजपच्या बाजूने जातील का, किंवा भाजप त्यांना आपल्या गोटामध्ये घेऊन या ठिकाणी रिंगणामध्ये उतरू शकतं का, अशी देखील एक चर्चा आहे. कारण लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आता नुकत्याच समोर आलेले आहेत, त्यामुळे राज्यात भाजपला मोठा फटका बसलेला आहे. महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे असं म्हटलं जातं, पण लोकसभेच्या निकालात खूप विपरीत परिस्थिती भाजपच्या बाजूने आपल्याला दिसली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी जी चर्चा आहे की भाजप संपूर्ण 288 मतदारसंघामध्ये चाचपणी करतोय, स्वबळावर लढता येईल का या दृष्टीने तयारी करतोय. त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचा जर आपण इतिहास पाहिला तर 1995 पासून ते सलग 2009 पर्यंत, म्हणजे सलग 3 विधानसभा निवडणुकीमध्ये हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला मतदारसंघ आहे. आणि असं असताना अनिल पाटलांना आपल्या गोटात सामील करून या ठिकाणी भाजप रिंगणात देखील उतरवू शकतं. जर आपण या मतदारसंघाचा थोडा इतिहास पाहिला तर 1995 पासून या मतदारसंघामध्ये सलग 3 वेळेस डॉक्टर बी.एस. पाटील हे भाजपचे आमदार या ठिकाणाहून निवडून आलेले होते. परंतु 2009 मध्ये या मतदारसंघामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या आणि 2009 पासून ते 2024 पर्यंत या मतदारसंघातली परिस्थिती अशी असते की कुणीही ठोस प्रिडिक्शन या मतदारसंघातल्या निकालाबाबत करू शकत नाही. कारण 2009 मध्ये सुरुवातीला या ठिकाणी साहेबराव पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक होते, अजित पवारांचे समर्थक होते, पण त्यांनी अपक्ष निवडणूक लढवलेली होती. आणि 2009 मध्ये भाजपने या ठिकाणी पहिल्यांदा बी.एस. पाटलांना, जे 3 वेळेस आमदार म्हणून निवडून आलेले होते, त्यांचं तिकीट कापलं आणि जे भाजपचे तरुण कार्यकर्ते होते त्यावेळेस अनिल पाटील, त्यांना या ठिकाणी आमदारकीची संधी देण्यात आलेली होती. आणि या ठिकाणी भाजपचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्ष कुठला राहिला तर तो काँग्रेस राहिलेला आहे. त्यामुळे अनिल पाटलांच्या समोर काँग्रेस उमेदवाराचं आव्हान होतं. पण ही निवडणूक जी झाली ती पूर्णपणे अपक्ष साहेबराव पाटील वर्सेस भाजपचे अनिल पाटील, आणि या निवडणुकीमध्ये साहेबराव पाटलांनी अनिल पाटलांचा धक्कादायकरित्या पराभव केला. त्यानंतर साहेबराव पाटलांनी या मतदारसंघामध्ये चांगली कामं केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला होता. अजित पवारांच्या बाजूने ते सातत्याने राहिले. पण 2014 मध्ये या मतदारसंघाने पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट निर्माण झाला. राजकीय परिस्थिती या मतदारसंघातली बदलली. कारण ज्या साहेबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सपोर्ट केलेला होता, राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं आणि अनिल पाटलांना पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये भाजपकडून तिकीट मिळालं. पण या निवडणुकीमध्ये देखील अपक्ष उमेदवाराने ट्विस्ट आणला आणि ते उमेदवार होते मूळचे नंदुरबारचे शिरीष चौधरी. शिरीष चौधरींनी ही निवडणूक अपक्षरित्या लढली. तसं पाहिलं तर साहेबराव पाटील आणि अनिल पाटील हे दोन्ही उमेदवार मराठा होते. या मतदारसंघामध्ये मराठा मतांचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे आणि 2014च्या निवडणुकीत मराठा मतं विभागली गेली आणि त्यानंतर या ठिकाणी अपक्ष शिरीष चौधरींनी धक्कादायकरित्या या दोन्ही उमेदवारांचा पराभव केला. म्हणजे एकूणच या मतदारसंघामधली जी परिस्थिती आहे ती ठोस सांगता येत नाही. पण आता सध्या जी परिस्थिती आहे, अनिल पाटील या ठिकाणी जरी राज्याचे कॅबिनेट मंत्री असले तरी ते नेमकं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढतील किंवा भाजप या ठिकाणी कोणी दुसरा उमेदवार देईल का, अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे अनिल पाटील हे भाजपच्या बाजूने जातील असंच त्या ठिकाणी चित्र आहे.
अगदी त्यामुळे भाजपकडून अजित पवार गटाचाच एक उमेदवार आपल्याकडे घेण्याच्या हालचाली दिसून येत आहेत आणि त्या दृष्टीनं मग अजित पवार गट काय करणार याबद्दल आपण पुढच्या याच्यामध्ये चर्चा केली. अमळनेरमध्ये आता अनिल पाटलांची भूमिका महत्वाची राहील. भाजप त्यांना आपल्याकडे घेतोय की अजित पवार गट पुन्हा त्यांना संधी देतोय किंवा त्या जागेवरून ते अजित पवार गटातून निवडणुकीला सामोरे जात आहेत हे पाहणं जितकं महत्वाचं असेल तितकंच हे देखील पाहणं महत्वाचं असेल की इतर कोणते मुद्दे इथं इफेक्ट करू शकतात. त्यामध्ये पहिला एक मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवार गटाविरुद्ध असलेली एक नाराजी आणि त्याचबरोबर शरद पवार गटाला मिळणारी सहानुभूती. सोबतच मराठा आरक्षणासारखा मुद्दा आता राज्यात मोठ्या पेटलेला आहे किंवा त्यावरून राजकारणही तापलेलं आहे. या दोन मुद्द्यांचा कसा इथं परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे अनिल पाटलांविरुद्ध जर शरद पवार गटातून एखादा उमेदवार आला तर त्याची लढत किती सोपी असू शकते? स्वाती, आता जसं तुम्ही म्हटलं की मराठा आरक्षण असेल किंवा शरद पवार गटाचा अनिल पाटलांना कितपत सेटबॅक बसू शकतो, तर मला असं वाटतं की हे दोन्ही मुद्दे या मतदारसंघामध्ये फारसे चर्चेला नसतील. कारण मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो मराठवाड्यापुरता मर्यादित असल्याचं आता गेल्या काही दिवसांपासून दिसतंय. पण या मतदारसंघातली जी वास्तविक परिस्थिती आहे, आता अनिल पाटलांना आपला हा मतदारसंघ कायम ठेवायचा आहे, त्यामुळे त्यांना कुठंतरी राजकीय तडजोड करण्यावाचून पर्याय नाहीये. दुसरी गोष्ट, शरद पवार गटाकडून या ठिकाणी कोण उमेदवार राहू शकतं, तर आता सध्या शरद पवार गटाकडून या ठिकाणी शरद पवार गटाचे जे ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत उमेश पाटील यांचं नाव चर्चेत येतंय. आता बातमी देखील मागच्या आठवड्यामध्ये अशी होती की उमेश पाटलांना स्वतः शरद पवारांनी बारामतीमध्ये बोलवलं, त्या ठिकाणी त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं, कामाला लागा अशा सूचना केल्या. पण शरद पवारांची आपण एकंदरीत राजकीय स्ट्रॅटेजी जर पाहिली तर त्यांचा राजकीय स्ट्रॅटेजीचा एक इतिहास जर आपण पाहिला तर शरद पवार जे बोलतात त्याच्या अगदी उलट करतात. त्यामुळे शरद पवार या ठिकाणी उमेश पाटलांनाच रिंगणात उतरवतील का याबाबत साशंका आहे. कारण उमेश पाटलांचा पाहिजे तेवढा या मतदारसंघावर होल्ड नाहीये, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की अनिल पाटील हे अजित पवार गटाकडूनच लढतील का, तर त्याबाबत देखील मोठी साशंका आहे. कारण अजित पवार गट जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वेगळा झाला तेव्हापासूनचं जर आपण चित्र पाहिलं तर राज्यात अजूनही अजित पवार गटाला पाहिजे तेवढं स्थिर स्थावर होता आलेलं नाहीये. आणि जळगाव जिल्ह्यात तर खूपच अजित पवार गटाची वाईट परिस्थिती आहे. पक्ष संघटन अजूनही चांगलं होत नाहीये. त्यामुळे अशी परिस्थिती असताना अनिल पाटील अजित पवार गटाकडून उमेदवारी घेऊन आमदारकीची निवडणूक लढवतील याबाबत साशंका आहे. ते भाजपचा पर्याय का निवडू शकतात याचा जर आपण विचार केला तर इथं दोन शक्यता आहेत. कारण राष्ट्रवादीच्या विरोधात या ठिकाणी शरद पवार गटाच्या विरोधातली जी ताकद आहे ती मोडून काढण्यासाठी त्यांना दुसऱ्या पक्षाचा आधार घ्यावाच लागणार आहे. आणि आता ज्या स्मिता वाघ भाजपच्या खासदार म्हणून या ठिकाणाहून निवडून आलेल्या आहेत त्या भाजपच्या या ठिकाणी स्ट्रॉंग उमेदवार राहू शकल्या असत्या, पण त्या खासदारकीला प्रमोट झाल्यामुळे या ठिकाणी भाजपला दुसरा सक्षम उमेदवार नाहीये. त्यामुळे अनिल पाटलांना जर आपल्या गोटात घेतलं तर या ठिकाणी अनिल पाटलांच्या माध्यमातून भाजप आपली एक जागा सहज निवडून आणू शकते अशी परिस्थिती आहे. आणि दुसरा राहिला विषय, ज्यावेळेस 2014 मध्ये शिरीष चौधरींनी अपक्ष उमेदवारी केल्यानंतर विजय मिळवला आणि 2014 ते 2019 पर्यंतच्या जर या मतदारसंघातल्या आपण राजकीय घडामोडी पाहिल्या तर या मतदारसंघामध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत कलह आपल्याला पाहायला मिळाला. कारण स्मिता वाघांचे जे पती होते उदय वाघ हे भाजपचे त्यावेळेस जिल्हाध्यक्ष होते. परंतु असं असताना ज्यावेळेस 2019 ची निवडणूक झाली त्यावेळेस या मतदारसंघामध्ये स्थानिक उमेदवारीचा मुद्दा चर्चेत आलेला होता आणि जे शिरीष चौधरी मूळचे नंदुरबारचे आहेत त्यांनी बाहेरून येऊन या मतदारसंघात उमेदवारी केली, निवडून आले. त्यानंतर या मतदारसंघात त्यांनी प्रस्थ आपलं वाढवलेलं होतं. त्यामुळे स्थानिक हे जे नेते होते म्हणजे राष्ट्रवादीचे साहेबराव पाटील असतील, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ असतील, अनिल पाटील असतील यांची कोंडी झालेली होती. त्यामुळे हे स्थानिक नेते एकत्र आले आणि त्यांना शिरीष चौधरींना शह देण्यासाठी एकत्र मोड बांधली आणि 2019 मध्ये शिरीष चौधरी हे भाजपचे उमेदवार असताना त्यांचा पराभव झाला. म्हणजे एकूणच या स्थानिक नेत्यांनी एक सूत्र ठरवलेलं होतं की उदय वाघ हे बाजार समिती संपूर्ण सांभाळतील, साहेबराव पाटील जे आहेत ते नगरपालिका सांभाळतील आणि अनिल पाटील यांना आमदारकीला निवडून आणून ते आमदारकी सांभाळतील. म्हणजे कुठेतरी सोडाचं राजकारण या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि आता 2024 निवडणुकीमध्ये याच सोडाच्या राजकारणाचा दुसरा अंक आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण ज्या पद्धतीने भाजपने शिरीष चौधरींचा गेम केलेला होता
ती सल त्यांच्या मनात होती आणि त्यांनी आता स्मिता वाघांच्या विरोधात देखील काम केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे ते 2024च्या निवडणुकीमध्ये 100% अपक्ष उमेदवारी करतील. कारण भाजपची उमेदवारी घेऊन ते या ठिकाणी कुठलाही धोका पत्करणार नाहीत. त्यामुळे भाजपला या ठिकाणी स्ट्रॉंग उमेदवार नसल्यामुळे साहजिकच ते अनिल पाटलांसाठी पायघड्या टाकतील. आणि राहिला विषय राष्ट्रवादीचा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या ठिकाणी माजी आमदार साहेबराव पाटील ज्यांचा या मतदारसंघामध्ये चांगला होल्ड आहे, विशेष म्हणजे ते मराठा समाजातून येतात. त्यामुळे साहेबराव पाटलांना या ठिकाणी शरद पवारांकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. कारण जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हापासून साहेबराव पाटलांनी आपला अपक्ष स्टँड हा कायम ठेवलेला आहे. त्यांनी अजूनपर्यंत क्लिअर केलेलं नाही की आपण शरद पवारांच्या बाजूने आहोत की अजित पवारांच्या बाजूने. आणि अशा परिस्थितीमध्ये जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारीची ऑफर आली तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत अनिल पाटलांपासून हात राखून राहिलेले, त्यांच्या माध्यमातून साहेबराव पाटलांना या मतदारसंघामध्ये फायदा होऊ शकतो. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण मतदारसंघाचं राजकारण ज्या एका विषयावर अवलंबून आहे तो म्हणजे निम्न तापी प्रकल्प. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे. या मतदारसंघातला मेन सिंचनाचा सोर्स हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पासाठी साहेबराव पाटील हे स्वतः आग्रही होते. त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर काहीतरी पाणी या मतदारसंघात त्या प्रकल्पाचं हल्लेलं होतं. या प्रकल्पासंदर्भात अनिल पाटलांनी ठोस असं काही काम केलेलं नाही असा आरोप देखील साहेबराव पाटलांनी वारंवार केलाय. त्यामुळे अनिल पाटलांना शह देण्यासाठी साहेबराव पाटील हे शरद पवार गटाच्या दिशेने देखील झुकू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये अनिल पाटील हे भाजपचे उमेदवार राहिले आणि दुसरीकडे साहेबराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार राहिले तर नवल वाटायला नको. म्हणजे 2024चं चित्र आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतंय की या मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध अपक्ष शिरीष चौधरी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी तिरंगी लढत या मतदारसंघामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. अगदी. आणि अशी जर तिरंगी लढत झाली तर मतविभागणी होऊ शकते आणि त्या मतविभागणीचा कुणाला फटका बसणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल.